माणूस याला बदनाम करायचं कारस्थान इकडच्या व्यवस्थेने रचलं. सगळ्यात पहिल्यापासून सुरुवात करू. इकडच्या काँग्रेसनी सुरुवात केलं होतं की बाबासाहेब हे ब्रिटिशांचे हस्तक आहेत, बाबासाहेबांचे ब्रिटिशचे हस्तक आहेत, एजंट आहेत ब्रिटिशांचे. हे ऐकलं होतं की नव्हतं? कोणी सुरुवात केली होती? काँग्रेसनी सुरुवात केली. दुसरीकडे येऊ, फुलनदेवी त्या संसद झाल्या, निवडून आल्या, तरी फुलनदेवी डाकू आहेत, फुलनदेवी गुंडे आहेत, त्या निवडून कशा आल्या हे एका बाजूला चालू झालं. मायावती सीएम झाल्या, तरी मायावतींनी सगळे समाजाचे पैसे स्वतःच्या पर्समध्ये आणि पुतळ्यामध्ये ह्याच्यामध्ये टाकले. नामदेव ढसाळांना कसा बदनाम केला आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आपल्या एक बँड्राचे विद्वान आहेत, अख्खी दुनिया त्यांना जोकर म्हणून ओळखतं, त्यांची बदनामी कशी झाली मला माहिती आहे. पण त्याच पुढे जाऊन जेव्हा इकडे कोणताही माणूस एक स्वातंत्र्य आंबेडकर